नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी एका ब्लॉग चॅनलवरती। मी पहिल्यांदा सकाळी उठल्यावर माझं सगळं आवरून घेतलं, कारण मला ना खूप आवडतं स्वतःचं आवरायला। स्वतःचं एकदा आवरून झालं ना की मग घरातली सगळी कामं करायला ना मला खूप फ्रेश वाटतं। आणि जर मी सकाळी स्वतःचं आवरलेलं नसलं ना अंघोळ झाल्यानंतर, मग मला ना असं मरगळल्यागत होतं आणि कुठल्याही कामात मला रस राहत नाही। आणि आता तर ना मुलांचं वॅकेशन चालू आहे आणि मुलांचं वॅकेशन असलं तरी आपली कामंही चालूच असतात। म्हणलं आता मुलींना सुट्ट्या लागल्या, त्यांच्या एक्झाम झालेल्या आहेत आणि आम्हाला सुद्धा गावी जायचं आहे। म्हणलं चला तोपर्यंत ना घरातली जी एक्स्ट्राची कामं आहेत ना ती पूर्ण करून घेऊया। तर तुम्हाला माहिती आहे आताच नुकता हिवाळा संपला आणि उन्हाळा चालू झाला आणि हिवाळ्यामध्ये ना बऱ्याच अंथरुणं पांघरुणं बाहेर निघाली होती नवीन। तर म्हणलं आता त्याची काही गरज नाही एवढी, आणि त्यात आम्ही पण जाणार आहोत, तर आई एकटेच असणार आहे, तर आईंना काही एवढं काही लागणार नाही। म्हणून म्हणलं चला पहिल्यांदा ना ज्या सतरंज्या वगैरे आहेत ना त्या धुवून वगैरे घेऊया। आणि इथे ना मला सकाळी पाणी यायच्या टायमिंगला हे सगळं करावं लागतं, कारण आमच्याकडे पाण्याचं प्रॉब्लेम सध्या चालू आहे। काय वेळेला 2-2 दिवस पाणीसुद्धा येत नाहीत। म्हणून मी ना पहिल्यांदा जे आंघोळीचे कपडे आहेत ना ते निरमाच्या पाण्यामध्ये भिजत घातले आणि त्यानंतर ना जी सतरंज्या होत्या ना म्हणलं त्या पहिल्यांदा धुवून घ्या, कारण त्या हलक्या आहेत, एकट्याला जमून जातात। मग त्या पहिल्यांदा 3 सतरंज्या आणि एक पट्टीना मी भिजत घातली निरमाच्या पाण्यात। आणि मी इकडे मुलींना चहा म्हणजे दूध गरम करून प्यायला द्यायला गेले, तोपर्यंत इकडे पाणी आलं होतं। मुलींची आंघोळ वगैरे पण झाली होती तोपर्यंत। आता म्हटलं पाणी आलं आहे तर पहिल्यांदा प्यायचं वापरायचं जे काही पाणी आहे ना ते सगळं भरून घेतलं आणि त्यानंतर इथे मी सतरंज्या धुवायला घेतल्या। आणि अशा वाहत्या पाण्यात म्हणजे नळाखाली सतरंज्या धुतल्या ना किंवा गोधड्या धुतल्या ना त्या पटकन होऊन जातात। मग मी मस्तपैकी त्या सतरंज्या पायाखाली तुडवून घेतल्या, थोड्याशा आपटल्या वगैरे। इथं काय ब्रश लावायची गरज पडली नाही मला। आणि त्यानंतर त्या हसळून वगैरे पिळून नाही घेतल्या, अशा गळ्यात ठेवल्या। आणि नंतर त्याच्यावरून असा पाईप धरला ना की जी काय वर मळ वगैरे राहिलेला असतो ना तो सगळा निघून जातो। आणि त्यानंतर हे जेवढी भांडी रिकामी झाली होती तेवढी भरून घ्यावी म्हणलं, कारण बाकीचे धुणं जे आंघोळीचं आहे ना ते धुवून घ्यायचं होतं। आणि त्यानंतर मी पाईप बाहेर घेतला आणि झाडांना वगैरे पाणी घालून घेतलं, कारण पाणी जाण्याची शक्यता होती। आणि त्यानंतर म्हणलं आता सतरंज्या गळत आहेत तोपर्यंत जरा कॉफी पिऊन घ्यावी, म्हणून मी इथे ब्लॅक कॉफी प्यायला केली होती। कारण माझी वेट लॉसची जी जर्नी आहे ना ती अजूनही चालू आहे। जसं जमलं ना तसं मी व्यायाम वगैरे करत असते, घरातली कामं जी आहेत ना ती वाकून वगैरे करते। म्हणजे मला जरी व्यायाम नाही करायला वेळ मिळाला ना तरी माझा जो काही व्यायाम आहे ना तो घरातल्या कामांमध्ये बऱ्यापैकी होऊन जातो। आणि तुम्ही पाहू शकता माझं बऱ्यापैकी वजन कमी झालेलं आहे, अजून थोडं मला कमी करायचं आहे, त्यासाठी मी भरपूर प्रयत्न करते। आणि एकदम मी एक दिवशी तुमच्यासोबत ना ही वेट लॉसची जर्नीसुद्धा शेअर करणार आहे। मध्ये बरेच व्हिडिओ मी टाकत होते, त्यानंतर त्यामध्ये काहीसा खंड पडत गेला। आता इकडे सतरंज्या व्यवस्थित गळून गेल्या होत्या, म्हणलं चला आता हे सतरंज्या उन्हामध्ये वाळत टाकाव्या, कारण आमच्या इथं ना सध्या भरपूर ऊन आहे। आणि ह्या सतरंजीला थोडीशी मळ लागली होती, म्हणलं चला तिथूनच स्वच्छ तिथल्या तिथे करावं। आणि पुन्हा एकदा उन्हात ह्या व्यवस्थित अशा वाळायला टाकल्या आणि नंतर मग मी घरातली बाकीची कामं करायला गेले। सगळी कामं उरकली आणि त्यानंतर इथे मी स्वयंपाकाला आले होते। आता माझा हा यूट्यूबचा चॅनल आहे तो बरेच दिवस झाले, तशी बघायला गेलं तर 4 वर्ष झालेत, पण ना माझा चॅनल मॉनिटाईज अजून होतच नाही, म्हणजे वॉच टाईम माझा वाढतच नाही आहे। पण मी हे जे काही करते ना ते माझा जो काही अनुभव आहे, मला जे काही माहीत आहे ना त्यानुसार मी करते आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते। मी काही कोणाची कॉपी करत नाही किंवा कोणाचं काही बघून वगैरे करत नाही। तर मला जे काही वाटतं ना थोडंसं माझं चुकत असेल किंवा मी अडखळत वगैरे असेल, थोडंसं माझ्या व्हिडिओमध्ये दम नसेल, पण तुम्ही मला एकदा कमेंट करून जर सांगितलं ना की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही आवडत, तर मला कळेल ना की काय चेंजेस करायचे आहेत काय नाही। तर प्लीज माझ्या चॅनलला कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। आणि अजूनही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जी बेल आयकॉन आहे ना तीसुद्धा क्लिक करा, म्हणजे जे काही व्हिडिओ देतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं आहे। आणि हो, माझा इंस्टा ID पण आहे, तर त्यालासुद्धा फॉलो करा, तिथेसुद्धा मी व्हिडिओज टाकत असते। आता इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि 3 मुलींसोबत मला जेवायला ना खूप आवडतं, म्हणून मग मी सगळ्यांना जेवायला वाढलं आणि मलासुद्धा जेवायला घेतलं आणि छान असं आंबट गोड असं जेवण आम्ही एन्जॉय केलं। तर पुन्हा आता इथेच हा व्हिडिओ एंड करते, कारण व्हिडिओ जर जास्त बोलत राहील ना तर खूप मोठा होईल। पण माझा जो काय अनुभव आहे ना तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि जे काही मी करते ना तेच मी ह्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करत असते। तर प्लीज मला अजूनही सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।